उन्हाळा म्हटलं की आंब्याचा सीझन असतेच. या आमरसावरून तुम्हाला समजलंच असेल की हा किती मस्त बनलेला आहे. चला तर मग आजच्या रेसिपीमध्ये आपण आमरस घरच्या घरी कसा बनवायचा आहे ते मी सांगणार आहे. आमरस बनवण्यासाठी या ठिकाणी मी 5 आंबे घेतलेले आहे. आता हे आंबे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहे आपल्याला आणि अर्धा तास आपल्याला हे पाण्यात आंबे तसेच ठेवून घ्यायचे आहे. म्हणजे जेणेकरून यातील उष्णता निघून जाईल. हा छान असा आंबा सर्व बाजूंनी पिळून घ्यायचा. आंबा पिळताना वरून थोडंसं चीक येऊ शकते. ते पिळून बाजूला काढून टाकायचं. एका पातेल्यामध्ये देठांचा हा वरचा भाग काढून घेऊ आणि मग आंबा असा पिळून घेऊ. आता याच पद्धतीने आपण राहिलेले आंबे असे पिळून घेऊ. हे आंबे पिळताना जे चीक येते तेच चीक जर आपल्या तोंडांना लागलं तर तोंड येण्याची शक्यता असते. त्यामुळे ते चीक बाजूला काढून घ्यायचं आणि आंबे सर्व बाजूंनी मऊ करून आपण यामध्ये टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी एक एक आंबा असा पिळून घेऊन या पातेल्यामध्ये टाकून घेत आहे. आंब्याचा रस खात असताना काही जणांना आंब्याच्या रसातील गाठी आवडतात, पण काही जणांना रसातील गाठी बिलकुल नाही आवडत. त्यामुळे ते बरेच जण मिक्सर वाटे रस करतात. कारण मिक्सर वाटे रस केल्यास त्यामध्ये गाठी बिलकुल नसतात. जसा तुम्हाला रस आवडतो त्या पद्धतीने तुम्ही रस केला तरी चालते. म्हणजेच मिक्सर वाटे किंवा हाताने हाटून देखील केला तरी चालते. तुम्ही पाहू शकता मी आंब्याच्या सालीमधला चमच्याने हा गर काढून घेत आहे. पहिली वेळेस हा गर चमच्याने काढून उरलेल्या कोळी व सालीचा आपण गर पुन्हा एकदा थोडे पाणी टाकून रस काढून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पुन्हा त्या सालीचा व कोळीचा गर काढून घेत आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. रसामध्ये गाठी असलेला रस मला बिलकुल नाही आवडत, त्यामुळे मी मिक्सर वाटे हा रस काढून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता चवीनुसार आपण साखर टाकून घेऊ आणि आपला हा रस थंडगार होण्यासाठी यामध्ये थोडासा बर्फ टाकून 1 ते 2 मिनिटे आपण मिक्सर वाटे फिरवून घेऊ. 1 ते 2 मिनिटे मिक्सर वाटे फिरून घेतल्यास तुम्ही पाहू शकता आपला हा आमरस एकदम रसाळ बनलेला आहे. आता आपण त्याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊ. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ, कारण मिठामुळे आपल्या आमरसाला एकदम भारी अशी चव येते. पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित फिरून घेऊ, म्हणजे यातील गाठी पूर्णतः निघून जातील. आणि अजून एक महत्त्वाची टीप, आंबे जर आंबट असतील तर त्यामध्ये साखर तुम्ही थोडी जास्त प्रमाणात टाका, म्हणजे आपला आमरस हा आंबट लागणार नाही. या ठिकाणी मी मिक्सर वाटे रस बनवून घेतलेला आहे, त्यामुळे तो लवकर बनलेला आहे. आता आपण हा रस फ्रीजमध्ये ठेवून आपण रसासोबत खाण्यासाठी पुरी बनवू. तुमच्या भागामध्ये या आमरसासोबत खाण्यासाठी काय केलं जाते, पुरी का चपाती? हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण बऱ्याच भागांमध्ये आमरस भातासोबत खाल्ला जाते. चला तर मग आपण आमरसासोबत खाण्यासाठी गरमागरम पुऱ्या बनवून घेऊ. त्यासाठी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवून आपण इकडे पुऱ्या लाटून घेऊ. या ठिकाणी मी पुऱ्या लाटून घेत आहे. पुऱ्या लाटण्यासाठी या ठिकाणी मी गोल उंडा करून गोल गोल पुरी अशी लाटून घेत आहे. पुऱ्या लाटण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही गोलऐवजी त्रिकोणी देखील पुऱ्या लाटू शकता. त्रिकोणी पुऱ्या एक चपाती करून तिला 4 भागातून कट करून घ्यायचं, म्हणजेच आपल्या पुऱ्या लवकर तयार होतील. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी गोल गोल अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत. एकदम टम अशी आपली पुरी फुगलेली आहे. या पुरीला सर्व बाजूंनी तळून झाल्यास आपण तिला काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी एक एक करून पुऱ्या तळून घेत आहे. अशा गरमागरम पुऱ्यांसोबत थंडगार आमरस खाण्याची मजाच काहीतरी वेगळी. तुम्ही चपातीसोबत सुद्धा थंडगार आमरस खाऊ शकता, कारण चपातीसोबत सुद्धा आमरस एकदम छान लागते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये आपण एकदा तरी आमरस तयार करतोच. तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये नक्की एक वेळेस या पद्धतीने आमरस तयार करून बघा आणि तो कसा झाला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. पहा आपला आमरस किती मस्त झालेला आहे. एकदम रसाळ असा, खायला पण भारी आणि पाहायला पण एकच नंबर. अशा आमरसासोबत गरमागरम पापड व गरमागरम पुरी असल्यास जेवणाची मजाच काहीतरी वेगळी. पहा या ठिकाणी आपला आमरस जास्त घट्टही झालेला नाही आणि जास्त पातळही नाही. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.